रायगड जिल्ह्यातली पूरस्थिती ओसरल्यानंतर आता अडचणीत सापडलेल्या भात शेतीचे प्रश्न समोर आलेत। रायगडच्या महाडमध्ये नदीकिनारी असलेल्या भात शेतीत पुराच्या पाण्यासोबत आलेला गाळ साचलाय आणि विशेष म्हणजे भात पिकाच्या रोपांवर हा गाळ साचला असून यामुळे भाताची रोपं मरण्याची शक्यता आहे। मुळात पाऊस उशिरा आल्याने शेतकरी संकटात होता आणि आता अतिवृष्टीमुळे उगवलेली भाताची रोपं मरण्याची भीती निर्माण झाली आहे। या प्रकरणी शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे। सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे। पूर्ण पिकं ही सडलेली आहेत, त्यामुळे दोन दोन वेळा पेरण्या करून आज ह्या शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। रायगडमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीचे पंचनामे करून हेक्टरी किमान 50,000 रुपये हे या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे। आणि जर तुम्ही ते करणार नसाल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, रस्ता रोको करू।